असताना फवारणी शुल्क भरावे लागणार। ठाणे महापालिका हद्दीत साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासाठी खर्च संबंधित बांधकाम व्यावसायिकांकडून वसूल करण्यासाठी पालिकेने पावले उचलली आहेत। तसेच बांधकाम नियमावलीत साथरोग प्रतिबंधक अटींचा भंग केल्यास दंडात्मक कारवाई करण्याबाबत महापालिकेने सुधारित नियमावली तयार केली असून त्या संदर्भातील प्रस्तावाला नुकताच झालेल्या प्रशासकीय महासभेत मंजुरी दिली आहे। त्यानुसार गृहसंकुल, कंपनी, व्यापारी संकुल, ओपन प्लॉट आदी ठिकाणी डासांची उत्पत्ती झाल्यास 1,000 ते 10,000 रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे। ठाणे महापालिकेचा विस्तार मागील काही वर्षात वाढू लागला आहे। तसेच मोठी बांधकामेही उभारली जात आहेत। त्यातही अनेक ठिकाणी इमारतीच्या छतावर पावसाळ्यात पाणी साचून डासांची उत्पत्ती होते। बांधकाम क्षेत्राच्या आजूबाजूला खोदलेल्या क्षेत्रात पाणी साचून तेथेही डासांची निर्मिती होत असते। त्यातून हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। लखोबा लोखंडेला अखेर बेड्या। विवाह संकेतस्थळाच्या माध्यमातून विवाहे इच्छुक उच्च शिक्षित तरुणांना गंडा घालण्याचे प्रकार वाढले आहेत। अशाच प्रकारे 420 गिरी करणाऱ्या भास्कर शिर्के या पुण्यातील तरुणाला वागळे इस्टेट पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। MBA पर्यंत शिक्षण झालेल्या या लखोबा लोखंडेने आपल्या चैनीसाठी विवाह संकेतस्थळावरील लग्नासाठी इच्छुक मुलींना हेरून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे। विवाहासाठी योग्य वर शोधण्यासाठी विवाह संकेतस्थळावर अनेक मुली आपले नाव नोंदवतात, मात्र संकेतस्थळावरील काही व्यक्ती फसवणूक करण्याची असू शकतात। हे या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे। वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत नोकरी करणाऱ्या एका तरुणीने लग्नासाठी विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळावर आपले नाव नोंदवले। विविध स्थळे बघत असताना भास्कर शिर्के राहणार पुणे हा तरुण तिने लग्नासाठी निवडला। MBA शिक्षण झालेल्या भास्करने आपली ट्रेडिंग कंपनी व बांधकाम व्यवसाय असल्याची टेप लावून व्यावसायिकांसाठी 40,000 रुपये रक्कम देण्याची मागणी तरुणाकडे केली। आपला विवाह त्याच्यासोबत जुळणार असल्याने मोठ्या विश्वासाने या तरुणीने भास्करला ऑनलाईन पैसे पाठवले। जानेवारी महिन्यापासून भास्करने वेगवेगळी कारणे सांगून या तरुणीकडून तब्बल 11 लाख रुपये उकळले। मात्र आपली फसवणूक होत असल्याचे समजल्यानंतर तिने वागळे इस्टेट पोलीस ठाणे गाठले। त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन काबदुल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून 420 गिरी करणाऱ्या भास्करला नांदेडमधून ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिली। पोलीस चौकशीत भास्करने हे सर्व पैसे मौजमस्तीसाठी वापरल्याची कबुली दिली। गडकरी रंगायतनजवळील पार्किंग प्लाझाचा तिढा सुटला।
अखेर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने गडकरी रंगायतनजवळील भूखंडावरील आपला गाशा गुंडाळण्याची तयारी केली असून त्यांनी ना हरकत दिल्यामुळे ठाणे महापालिकेचा पार्किंग प्लाझाचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे स्थानक, मासुंदा तलाव आणि गडकरी रंगायतन परिसरातील वाहतूक कोंडी फोडून हक्काचे वाहनतळ मिळावे यासाठी प्रस्तावित असलेल्या पार्किंग प्लाझाचा तिढा सुटणार आहे. गडकरी रंगायतन शेजारी असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भूखंडावर हे प्रस्तावित वाहनतळ आहे. हा भूखंड महापालिकेला देण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ना हरकत दिली असून महसूल विभाग भूखंड हस्तांतरण करणार असल्याने महापालिका प्रशासनाने सर्वसाधारण बैठकीत प्रस्ताव मंजूर केला असून या वाहनतळाचा सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे गेली अनेक वर्ष भिजत घोंगडे असलेल्या या पार्किंग प्लाझाचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे स्थानक गाठण्यासाठी रोज हजारो वाहने परिसरात दाखल होतात. त्यात रिक्षा आणि बसेसची संख्याही लक्षणीय आहे. या वाहनांना हक्काचे पार्किंग मिळावे यासाठी गावदेवी मैदानाखाली प्रशस्त वाहनतळ उभारण्यात आले आहे. पण वाहनांची संख्या पाहता भविष्यात हे वाहनतळ अपुरे पडण्याची शक्यता आहे. त्यातच जांभळी नाका, मंडई, गडकरी रंगायतन आणि मासुंदा तलावाजवळ फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्यांची संख्या पाहता या ठिकाणी पार्किंग प्लाझाची निकडीची गरज भासत आहे. म्हणून 2019 मध्ये महासभेत ठराव करून गडकरी रंगायतन शेजारी असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा विस्तीर्ण भूखंड हस्तांतरित करून तेथे तळ अधिक 1 मजल्याचे पार्किंग प्लाझा उभारण्याचे निश्चित करण्यात आले. या वाहनांमुळे मासुंदा तलाव, जांभळी नाका, टेंभी नाका परिसरातील रस्त्यावरील बेकायदा पार्किंगला लगाम बसणार असून या भागातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. जीवन प्राधिकरणाचे नवीन प्रस्तावित कार्यालय आणि निवासस्थानासाठी बाळकुम येथील भूखंड देण्यात आला आहे.